शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपण सर्वजण शेती मातीशी निष्ठा ठेवत असताना आपण वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतो आणि त्यातच मग आता दरवेळी आपल्यासाठी एक नवीन समस्या तोंड वासून उभी राहत असते. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण सर्वच जण एका वेगळ्या समस्येनं त्रस्त झालेलो आहोत, परेशान झालेलो आहोत, की तुमच्या आमच्या मुलांची लग्न जुळत नाहीत. मुलांची आणि मुलींची अशी दोघांचीही लग्न जुळत नाहीत असं म्हणायला हरकत नसावी. आणि मग याच्यामध्ये जे काही कॉन्ट्राडिक्शन निर्माण झालेले आहेत किंवा विसंगत्या निर्माण झालेल्या आहेत, तर त्याच्यावर जी काही सकारात्मक बाजूनं चर्चा व्हायला पाहिजे तर ती चर्चा होताना दिसत नाही. मात्र आपण काय करतो, की एखादी समस्या निर्माण झाल्याच्या नंतर त्याच्यावर उपाय काय असू शकतात, त्या उपायाचं शोधन करण्याऐवजी बहुतांश वेळा आपण काय करतो, की एकमेकावर आरोप करून मोकळं होऊन जातो. आणि मग त्या आरोपामध्येच आपल्याला धन्यता वाटते आणि जी काही समस्या असेल तर ती समस्या ही जागच्या जाग्यावरच राहत असते. जसं आता राजकारणाच्या क्षेत्रामध्ये एखादा कुठल्या सरकारचं जर अपयश असलं, तर मग त्या अपयश झाकून काढण्यासाठी किंवा लपवण्यासाठी मग मागच्या सरकारनं काय केलं, मागच्या सरकारनं कसं पाप केलं, ते कसं केलं. पण आता दादा, पहिली बायको भाकरी घालत नव्हती म्हणून ही नवी करून आणली. आता तू तरी निदान चूल पेटव. परंतु ते न करता हे आपल्याला ही एक सवय लावली गेलेली आहे किंवा आपली तशी मानसिकता तयार केली गेलेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही लग्न जुळत नाहीत, तर गोर, गरीब, कष्टकरी, शेतकरी सगळ्यांचीच लग्न हमखास जुळतील, गॅरंटीनं जुळतील, याबाबत काही ढोबळ मानाने आम्ही उपाय शोधन केलेला आहे. आणि बऱ्याचदा शिक्षणापेक्षा, ज्ञानापेक्षा बऱ्याच गोष्टी आपण माणूस हा अनुभवातून शिकत असतो. आणि मग असं म्हणतात, की बुवा आपल्या स्वतःच्या अनुभवासोबत इतरांचे अनुभव सुद्धा आपल्याला कामाला येत असतात. आणि मग अशा स्थितीमध्ये पहिल्यांदा आपण या गोष्टीवर चर्चा करू, की लग्न नेमके का जुळत नाही. आता याच्या मागे जी काही ढोबळ मानानं जी काही कारणं सांगितली जातात, तर जवळपास 10, 15, 20 वर्षापूर्वी जे काही मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री भ्रूण हत्या झाली किंवा हुंड्यासाठी जे काही मुलींची संख्या वाढलेली असताना मुलांचे नखरे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. काळ बदलत असतो, दुनिया गोल आहे, फिरून माणूस त्याच जागेवर येत असतो. काही 50-60 वर्षापूर्वी एक साटलोट पद्धत होती, त्यावेळेसही मुलींचा असाच तुटवडा निर्माण झाला होता. त्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध घेणं त्यावेळेसच्या लोकांनी गरजेचं होतं. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये मग मुली लग्नासाठी नाकारल्या जाऊ लागल्या. मुलींना मागणी येत नव्हती, स्थळं येत नव्हती. ज्या सुंदर मुली आहेत त्या चटकन त्यांची लग्न व्हायची. मात्र ज्या काही सर्वसाधारण दिसायला आहेत तर त्या तशाच राहायच्या. आणि मग ही अशी परिस्थिती पुन्हा मग स्त्री हुंडा द्यावा लागायचा मुलीला, म्हणून मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये पालकांनी स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढलेलं होतं. आणि अशा स्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अबॉर्शन झाल्याच्या नंतर मग आता जी काही मुलींच्या आणि मुलांच्या संख्येमध्ये जी काही थोड्याफार प्रमाणामध्ये विसंगती निर्माण झालेली आहे, तर ती विसंगती त्याच्या मागचं एक प्रमुख मुख्य कारण असू शकतं. दुसरीकडे जी काही अलीकडच्या काळामध्ये म्हणजे पहिले जे काही 20 वर्षाच्या आधीचा जो काही काळ होता, तर लग्न ही संस्कृती आहे, परंपरा आहे किंवा संस्कार आहे हे आपण सातत्यानं सांगत असतो. आणि त्याच्यामध्ये त्याही पेक्षा किंवा त्याही पलीकडे लग्न ही संस्कृती आहे किंवा संस्कार आहे किंवा कुठला तरी विधी आहे किंवा परंपरा आहे, याही पलीकडे ते एक स्त्री आणि पुरुषामधलं एक परस्पर सहजीवनाचं नातं आहे, जे अतूट नातं आहे. आणि मग त्या नात्याला कुठेतरी सामाजिक, कायदेशीर आणि धार्मिक दृष्टीनं मान्यता देण्यासाठी हे एक विवाहाचं प्रयोजन असतं आणि त्याच्यासाठीच हा विवाह योजलेला आहे. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, की चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणाचा निर्वाह, त्यासाठीच योजिला विवाह धर्मज्ञांनी. म्हणजे हे जे काही जगाचं जे काही रहाटगाडगं आहे तर ते चालण्यासाठी आणि जे काही सृष्टीचं आपल्या चक्र आहे, कारण जे काही संतांनी तुमच्या देवापेक्षा आणि याच्यापेक्षा तुमच्या मंदिरापेक्षा निसर्गाचं स्वामित्व स्वीकारलेलं आहे आणि निसर्गाचंच अस्तित्व मान्य केलेलं आहे. मात्र आपण कुठेतरी कृतज्ञ ठरलेलो आहोत, की आपण गरज नसताना, कारण नसताना करवती लावून झाडच्या झाडं आपण पालथी घालत आहोत आणि ती तोडत आहोत. आणि मग त्याच्या मागे कारण सांगताना आपण एक तर त्या भट्ट्यावाल्यांना विकत आहोत आणि मग कारण सांगताना वानरांचा उपद्रव वाढला किंवा माकडांचा उच्छाद वाढला म्हणून आम्ही ती झाडं तोडली, असं आपण निर्लज्जपणे सांगत असतो. मग आता जसा या सजीव सृष्टीवर माणसाचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार इतर सजीवांचा सुद्धा आहे. मग आपण त्यांचा अधिकार हिरावून किंवा नाकारून
आपण जंगलाच्या जंगल साफ केली आणि त्याच्यानंतर मग ती वन्य प्राणी जे आहेत तर ती तुमच्या आमच्या शेताकडे धाव घेऊ लागली. मग शेताकडे धाव घेत असताना शेतातली झाडं आपण पालथी घालायला सुरुवात केली, तर ती आता गावोगाव तुमच्या आमच्या घरामध्ये घुसत आहेत. तुमच्या आमच्या महिलांना आता पोळ्या पण लाटू देत नाहीत किंवा चुलीवरचा स्वयंपाक पण करू देत नाहीत. ही एक वस्तुस्थिती आणि वास्तविकता बनत चाललेली आहे, ही आपण नाकारू शकत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये झाडं लावण्याऐवजी आपण फक्त सोशल मीडियावर एकमेकांना प्रबोधन करत असतो. पण आपल्याला ठीक आहे, आपल्या शेतामध्ये जर त्याच्यामुळे नुकसान होत असेल, सावलीखाली पीक येत नसेल किंवा वानराचा उपद्रव वाढत असेल, तर आपल्याला गावाच्या आजूबाजूला बऱ्याच अशा रिक्त जागा दिसतात. शाळेच्या बाजूचा परिसर असेल, मंदिराच्या बाजूचा परिसर असेल, गावापासून तुमच्या बस स्थानकाला जोडणारे रस्ते असतील किंवा इतर गावांना जे काही आपल्या आजूबाजूची गावं असतात त्या गावांना जोडणारे रस्ते असतील, तर त्या ठिकाणी आपण जिथं कुठं आपल्याला संधी मिळेल तर देवाला मंदिरात दररोज पूजेचं ताट घेऊन गेल्यापेक्षा अशी जर प्रत्येकानं जर 2 झाडं जरी दरवर्षी पावसाळ्यात अशा रिक्त ठिकाणी जर लावली तर नक्कीच त्याच्यापेक्षा 10 पट पुण्य तुम्हाला मिळेल, हे आम्ही हमखास आणि गॅरंटीनं सांगतो. हा आमचा अनुभव आहे. बाकी असो, तर लग्न जुळत नाहीत, मग हे जे काही परस्पर सहजीवनाचं नातं आहे हे सांगत असताना की स्त्री आणि पुरुष ही जी काही 16 वर्षाच्या नंतर किंवा 18 वर्षाच्या नंतर वयात आल्याच्या नंतर दोघांनाही एकमेकांप्रती आकर्षण निर्माण होतं, की पुरुषाला स्त्रीची गरज वाटू लागते आणि स्त्रीला पुरुषाची गरज वाटू लागते. आणि मग या आकर्षणातून कुठले तरी अनुचित प्रकार घडू नये किंवा वाईट प्रकार घडू नये म्हणून याला एक सामाजिक मान्यतेच्या हिशोबाने मग दोघांचा विवाह योजला जातो. आणि मग त्यातून त्यांची जी काही संतती संपत्ती त्यांनी संग्रहित करायची असते, संकलित करायची असते आणि मग त्यांनी आपली कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था त्यातून सुदृढ, निर्माण, मजबूत करायची असते. आणि मग हे करत असताना आपण लग्नाच्या ठिकाणी बऱ्याचदा माईक मधून सांगत असतो की हा संस्कार आहे. संस्कार म्हणजे काय नेमकं, तर चांगल्या गुणाचा स्वीकार आणि वाईट गुणांचा त्याग करणे. मग आता हा संस्कार कुठल्या अंगाने आहे याचा विचार करायलाही तुमच्या आमच्याकडं वेळ नाहीये, की निव्वळ आपण एक सवंग प्रसिद्धीसाठी एक उत्सव प्रियतेचा एक रिकामा सोहळा आपण त्या लग्नाच्या कार्यक्रमाचं स्वरूप आणलेलं आहे. म्हणजे आपण जर त्याला संस्कार म्हणत असू तर एखादी गावखेड्यातली स्त्री जिचं वय 40 वर्ष आहे, 50 वर्ष आहे, 60 वर्ष आहे किंवा किंबहुना 70 वर्षाची एखादी तुमच्या आमच्या कुटुंबातली आजी जर एखाद्या वेळेस घरात जर आपली कोणी लेकरवाळी सुनवाळी नसेल तर अशा वेळेस 2-3 पाहुणे जर घरात आले, आपल्याच ओळखीचे आपल्याच नात्यातले जर आले आणि बैठकीत बसले, तर अशा वेळेस आपण तिने जर त्या आजीनं चहा करून आणला तर पाहुण्यांसमोर येत असताना 75 वर्षाची आजी सुद्धा आपल्या डोक्यावरील पदर ढळू देत नाही. हा आपला संस्कार झाला. आणि आपण लग्नाच्या कार्यामध्ये आता भाड्याची लोक आणून आमच्या बायकांना त्या लोकांकडून साड्या नेसून घेण्याचे प्रकारही मागच्या 1-2 वर्षापूर्वी समोर आले होते. सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली आणि मग त्याच्यावर लोकांनी बऱ्याच टीका टिप्पणी केली आणि मग आता ते बरेच आता घाणेरडे प्रकार आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत आणि मग त्याच्यामध्ये तुमची आमची मुलं मुली बहकत आहेत. त्यांना चांगलं काय वाईट काय याची जाणीव नसते, समज नसते आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही वेगवेगळे प्रकार घडत आहेत, ऑनर किलिंग सारख्या घटना घडत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी तुम्ही आम्ही आपणच स्वतः जबाबदार आहोत. मग तुम्ही म्हणसाल की सगळं जगच त्या दिशेने चाललं, मग आपण एकटे काय करू शकतो? तर आपण बरंच काही करू शकतो. कारण बदल हा समाजामध्ये होत नसतो, बदल हा पूर्ण राज्यामध्ये होत नसतो, बदल हा गावामध्ये होत नसतो, बदल हा तुमच्या वेटाळामध्येही होत नसतो आणि बदल हा तुमच्या कुटुंबामध्येही होत नसतो. तर बदल हा स्वतःमध्ये होत असतो. आधी स्वतः बदललं पाहिजे. स्वतः बदलत असताना हळूहळू आपलं कुटुंब बदलत असतं आणि आपलं कुटुंब बदलल्याच्या नंतर मग आपलं पाहून इतर शेजारी इतर शेजारी इतर शेजारी ही बदलाची सुरुवात अशी होत असते. आणि ह्या गोष्टी रुजायला ह्या कठीण साध्य गोष्टी असतात, ह्या अवघड असतात. त्याच्यामुळं याच्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि मग आता लग्न का जुळत नाहीत, पुन्हा याच्या मागची कारणं काय आहेत किंवा याच्यावर हमखास उपाय काय आहेत, या गोष्टीवर आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या काय फीडबॅक आहेत, कॉमेंट्स आहेत, तुम्हाला काय वाटतं तर ते नक्की तुम्ही कळवा. तुर्तास धन्यवाद.